श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 183. स्वामी स्वामी चोळाप्पा गेले, स्वामी चोळाप्पा गेले. स्वामींनी उदास होऊन त्या गावकऱ्याकडे पाहिले होते. बाकी सारे चित्रासारखे स्तब्ध होते. चित्तापूरहून मानूर मार्गे येताना चोळाप्पा आजारी झाले. त्याचा आजार बळावला आणि अश्विनी शुद्ध नवमीस ते परलोकी गेले. क्षणभर शांतता पसरली होती. जणू काही प्रत्येक जण चोळाप्पाला श्रद्धांजली अर्पण करत होता. त्या क्षणी बाळाप्पाला उमगलं होतं की स्वामी चोळाप्पाला जाण्याची अनुमती का देत नव्हते. एक दीर्घ गुस्सा सोडून स्वामी राणी साहेबांना म्हणाले, चोळ्याचा वियोग मला सहन होत नाही मुली, मला सहन होत नाही. आता मी लीला कुणाला दाखवू, चोळ्या वाचून कुठे धावू. वातावरणात उदास झाले असताना स्वामी विमनस्पक होत म्हणाले, आमचा 7 जन्माचा सोबती गेला ग मुली, आता आम्ही कुणाला लवकर जाऊ. स्वामी समर्थाचे निरनिर्वेश शब्द ऐकताच बाळाप्पा राणी साहेब इतरांनाही रडू कोसळले होते. स्वामी समर्थ म्हणजे चैतन्याचा झरा होता, कृपेची सावली होती, आईची माया होती. स्वामींनी आपल्या भक्तांना कधीही निराश केले नव्हते. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असे नेहमी सांगत होते. प्रत्येक स्वामी पाठीराखा असल्यामुळे कोणाचा धीर खचू शकणार नाही. स्वामींचा भक्त निर्भयता आणि निर्भय असत आणि श्रद्धा आणि विश्वास जोडगळी निवास करीत असे. स्वामींची दिनचर्या प्रत्येक अक्कलकोट वासियांना माहिती होती. स्वामी सदैव वेदांताची वाक्य, अभंग, पुराणातील श्लोक, दोहे म्हणत होते. साई के दरबार में सोच को शिर पाव झुटके पणाए, असे हे ते म्हणत होते. स्वामी आजान भाऊ आणि 7 फुटांहून अधिक उंच होते. त्यांचे वय 700 वर्षांहून अधिक होते, परंतु त्यांना स्वस्थपणे झोपलेले कोणी पाहिले नव्हते. स्वामी डोक्यावरून पांघरून घेऊन निजत होते, परंतु पहाटे 2 वाजल्यापासून पांघरुणातून स्वामींचा आवाज ऐकू येत होता. स्वामी पहाटे 2 वाजल्यापासूनच अभंग, दोहे, श्लोक म्हणत होते. स्वामींच्या दर्शनासाठी पहाटेपासून लोकांची गर्दी होत होती. मग स्वामी सेवेकरात आणि दर्शन इच्छुकात गुरफटून जात होते. चोळाप्पाच्या निधनानंतर मात्र स्वामींची दिनचर्येत फरक पडू लागला होता. स्वामी वारंवार जंगलात वस्तीत जाऊ लागले. इतरी वेळी जेव्हा ते कुठेही जात नव्हते, त्यांच्याबरोबर सारा लवाजमा असत होता. परंतु आता स्वामी कुठे गेले हेच कोणाला कळत नव्हते आणि स्वामींनी विचारण्याची कोणी धाडस करत नव्हते. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.